मागच्या ब्लॉकमध्ये आम्ही वर कसं आलो हे तुम्ही बघितलं. जरा बसलो, दम खाल्ला आणि मग गड फिरायला लागलो. गडावर पाहण्यासाठी टाक्या, धान्य कोठार, वाड्याचे अवशेष, माची, बालेकिल्ला, जिवाई देवीची मूर्ती इत्यादी आहे. हे सगळं पाहिलं आणि मग मेन अट्रॅक्शन बघायला निघालो. वानरलिंगी. तब्बल 400 फूट उंचीचा हा सुळका बरोबर किल्ल्याच्या समोर आहे. जोधनवरून वानरलिंगीवर झिपलाईनिंगही होतं बरं का. खाली उतरताना आम्ही गोमुखी असलेल्या कल्याण दरवाजाने जायचं ठरवलं आणि मग सुरू झाली खरी कसरत. जवळपास 20च पायऱ्या उतरून गेलो आणि मग एक अखंड दगड लागला जो दोरखंडाच्या साहाय्याने उतरायला लागला. हा पॅच जरा अवघडच आहे बरं का, म्हणून काळजीपूर्वक उतरायला लागतो. मग पुढे सुरक्षितरित्या उतरता यावं म्हणून सगळीकडे रेलिंग लावले, त्यामुळे काही टेन्शन नाही. पुढे याच रस्त्यानं वानरलिंगीच्या पायथ्याला वळसा घातला आणि मग जंगलात उतरलो. जंगलात एवढी किर्र झाडी की सूर्यप्रकाशही आत येत नव्हता. आता जंगलात होतो फक्त आम्ही चौघं. माकडांच्या ओरडण्यामुळे जंगल अधिक भीतीदायक वाटत होतं. जंगलाच्या बरोबर मध्यात आलो आणि आम्हाला त्याचं दर्शन झालं.